जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीवरचे महत्त्वाचे प्रश्न बघत आहोत GMC भरतीसाठी। तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकनचं बटन प्रेस करा। बघा, पहिला प्रश्न, एका व्यक्तीने 30% रक्कम खर्च केली तरीसुद्धा त्याच्याकडे 6,300 रुपये शिल्लक राहतात, तर सुरुवातीला त्याच्याकडे किती रुपये होते? ठीक आहे, तर सुरुवातीला त्याच्याकडे किती रुपये होते ते आपल्याला सांगायचं आहे। बघा, 100% त्याच्याकडे रक्कम होती, 100% मधून त्यानं 30% रक्कम खर्च केली, म्हणजेच त्याच्याकडे 70% रक्कम शिल्लक राहिली। ठीक आहे, तर 70% रक्कम शिल्लक राहिली म्हणजेच त्याच्याकडे किती रुपये शिल्लक राहिले? तर त्याच्याकडे 6,300 रुपये शिल्लक राहिले। तर सुरुवातीला त्याच्याकडे किती रुपये होते ते आपल्याला सांगायचं आहे। तर 100% सुरुवातीला त्याच्याकडे होते, म्हणजेच किती रुपये होते? तर आपण जर याचा तिरपा गुणाकार केला तर 6,300 गुणेला 100 आणि भागीला काय होणार? 70 होणार। ठीक आहे, डिवायडेड बाय 70 0 0 कट झाले, 7 1 7 7 9 63, म्हणजेच 9,000 रुपये आपलं काय आलं? उत्तर आलं विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन नंबर ब। सुरुवातीला त्याच्याकडे 9,000 रुपये होते। ठीक आहे, त्यानंतर बघा नेक्स्ट, बघा दुसरा प्रश्न आहे, एका हॉलमध्ये जमलेल्या लोकांपैकी 43% लोक चहा पित नाही, तर 32% लोक कॉफी पित नाही आणि 25% लोक काहीच पित नाही। ठीक आहे, कॉफी आणि चाय यापैकी काहीही 25% लोक पित नाही। ठीक आहे, तर कोणते तरी एक पेय पिणाऱ्या लोकांची संख्या आपल्याला किती टक्के असेल ते सांगायचं आहे। बघा, एकदम सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो। क्वेश्चन बघितला तर आपल्याला खूप अवघड वाटतो की खूप अवघड याचं उत्तर असेल, परंतु 1 मिनिटाच्या आत आपण हा प्रश्न सॉल्व करू शकतो। बघा, 43% लोक काय करतात? तर 43% लोक चहा पित नाही, प्लस 32% लोक कॉफी पित नाही, वजा करायचं 25% लोक काहीच पित नाही। कॉफी आणि चहा यापैकी काहीच पित नाही, म्हणून आपण वजा केलं 25%। आता या दोघांची जर आपण बेरीज केली 43% आणि 32%, तर किती होणार? बघा, 3 आणि 2 5, 4 आणि 3 7, 75% होणार, 75% वजा 25% बरोबर 50% लोक असे आहे की जे काहीतरी पितात, कोणतेही एक पेय पितात। ठीक आहे, चहा आणि कॉफी यापैकी कोणते तरी एक पेय पिणाऱ्या लोकांची संख्या टक्केवारी आपल्याकडे आली आहे 50%। ठीक आहे, त्यानंतर बघा नेक्स्ट, 1500च्या 25% प्लस 1800च्या 50% प्लस 2100च्या 75% बरोबर किती? ओके, आपल्याला सांगायचं आहे। तर 1500 गुणिला 25 भागीला 100, टक्का म्हणजेच काय? 100, प्लस 1800 गुणिला 50 भागीला 100, प्लस 2100 गुणिला 50 भागीला 100। ठीक आहे, 0 0 कट झाले, 0 0 कट झाले, इथे सुद्धा 0 0 कट झाले। मग 25 गुणिला जर आपण 15 केली, 25 गुणिला 15 375 येतात, प्लस 18 पंचे 90, 900, प्लस 21 गुणिला जर आपण किती केलं? 50 केलं, 75 आहे इथे, 2100 गुणिला 75। ठीक आहे, या ठिकाणी 2100 गुणिला 75 75। ओके, तर 21 गुणिला जर आपण 75 केले तर काय होणार? बघा, त्याचा गुणाकार किती होणार? 21 गुणिला जर 75 केले तर याचा गुणाकार आपल्याकडे येणार 1575। ठीक आहे, 1575 आपल्याकडे येणार, 1575। या तिघांची जर बेरीज केली तर 2850 रुपये आपल्याकडे उत्तर येते। ठीक आहे, ऑप्शन नंबर अ।
ठीक आहे. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट, समीरला वीरूपेक्षा 15% गुण कमी मिळाले, तर वीरूला समीरपेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले. मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी अशा प्रकारचा प्रश्न टाकलेला होता. त्यामध्ये मी सांगितलं होतं की अशा प्रकारच्या गणितामध्ये आपण अपोजिट साईड करायचं, विरुद्ध करायचं. जर जिथे प्लस असेल जिथे जास्त असेल तिथे वजा करायचं आणि जिथे कमी असेल तिथे प्लस करायचं. ठीक आहे. तर बघा 15% टक्का म्हणजेच काय 100 गुणिला 15 भागिला, आता वीरूला समीरपेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले आपल्याला सांगायचं आहे. म्हणून 100 वजा, जास्त आहे म्हणून आपण वजा केलं. ठीक आहे. उलटं घ्यायचं, जास्त आहे म्हणून वजा, कमी असेल तर प्लस. ठीक आहे. 15. आता बघा 1500, 100मधून जर आपण 15 वजा केले, ठीक आहे, 100मधून जर आपण 15 वजा केले तर किती उरतात 85, 85. जर याचा आपण जर भागाकार केला तर आपल्याकडे उत्तर येते 17.64%. ठीक आहे. 17.64% आपलं उत्तर येते. म्हणजेच वीरूला समीरपेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले 17.64. त्यानंतरचा प्रश्न आहे, एका वडापावच्या दुकानामध्ये दुकानदाराने 20% वडापावची किंमत वाढवली. बघा, वडापावची किंमत दुकानदाराने 20%ने वाढवली, त्यामुळे खप 25%ने कमी झाला, तर व्यवहारात काय परिणाम होईल. ठीक आहे. नफा होईल की तोटा होईल. अशा प्रकारच्या गणितामध्ये हमेशा तोटा होते, लॉस होते, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता बघा वडापावची किंमत 20%ने वाढवली. समजा जर आपण केलं, समजा वडापावची जर आपण किंमत 100 मानू आणि खपसुद्धा आपण 100 मानू, या दोघांचा जर आपण गुणाकार केला तर आपल्याकडे 10,000 रुपये येणार. ठीक आहे. किती येणार 10. वस्तूची किंमत म्हणजेच वडापावची किंमत 100 रुपये आपण मानली आणि वस्तूचा खपसुद्धा 100 मानला, तर दोघांचा जर गुणाकार केला तर 10,000 रुपये येणार. ठीक आहे. नंतर काय म्हटलं आहे की वडापावची किंमत ही 20%ने वाढवली दुकानदाराने. 20%ने वाढवली म्हणजे आधी 100 रुपये होती, 20%ने जर वाढवली तर 120 रुपये किंमत झाली वडापावची. बरोबर आहे. नंतर त्यामुळे खप 25% कमी झाला. सुरुवातीला खप हा 100% होता, त्याच वडापावची किंमत 25%ने वाढवली, त्याच्यामुळे खप काय झाला, वडापावची किंमत 20%ने वाढवली, त्याच्यामुळे खप 25% कमी झाला. म्हणजेच 100मधून जर आपण 25% वजा केले, कमी झाला म्हणजेच वजा करावं लागेल, म्हणजेच 75% असेल. ठीक आहे. 75% खप झाला, तर या दोघांचा जर आपण गुणाकार केला 120 गुणिला 75, तर 9,000 रुपये आपल्याकडे येतात. मग 9, ठीक आहे, मग या 10,000मधून जर 9,000 आपण वजा केले तर 1,000 रुपये आपल्याकडे उरतात. ठीक आहे. 1,000 रुपये तर 1,000 रुपयाला जर आपण 100ने भाग दिलं, बघा 1,000 रुपयाला जर आपण 100ने भाग दिलं तर आपल्याकडे 10% उरतात. म्हणजेच 10% आपल्याकडे काय झाला आहे, तोटा झाला आहे. काय झाला आहे, तोटा. ठीक आहे. समजलं का? समजलं नसेल तर कमेंटमध्ये कमेंट करा. त्यानंतरचा प्रश्न बघा, कुटुंबातील 6 सदस्यांचे सरासरी वय 20 वर्ष आहे. एक सदस्य काढला जातो आणि सरासरी 15 वर्ष होते. बघा, त्यामधील एक सदस्य जर काढला तर सरासरी 15 वर्ष होते. तर काढलेल्या सदस्याचे आपल्याला वय काढायचं आहे. एकदम सोप्या पद्धतीचं आहे. सरासरी मी सांगितलं की ज्या गणितामध्ये जर सरासरी दिली असेल तर गुणाकार करायचं. 6 सदस्यांची सरासरी आपल्याला 20 दिली आहे. 6 सदस्य आहे, त्यांची सरासरी 20 आहे. जर 6 गुणिला 20 केलं, 6 दुने 12, 120 आपल्याकडे येतात. ठीक आहे. नंतर या 6 सदस्यामधून जर एक सदस्य काढला म्हणजेच आपल्याकडे 5 सदस्य राहिले आणि त्यांची 5 सदस्यांची सरासरी आपल्याकडे 15. सरासरी म्हटलं की गुणाकार करायचा, 15×5 = 75. ठीक आहे. मग याच्यामधून जर 120मधून जर आपण 75 वजा केले, बघा 10मधून 5 जर वजा केले तर 5, हातचा 1, 12तून 8 वजा केले तर 4, 8 आणि 4 12, म्हणजेच 45 रुपये, 45 वर्ष आपल्याकडे आलेलं आहे. म्हणजेच काढलेल्या सदस्यांचे वय किती आहे, तर 45 वर्ष. ऑप्शन नंबर अ आपलं बरोबर उत्तर आहे. ठीक आहे.
त्यानंतर बघा 6वा प्रश्न, पहिल्या 50 समसंख्यांची सरासरी किती? बघा आता समसंख्यांची जर सरासरी काढायची असेल तर लक्षात ठेवायचं, कोणत्याही समसंख्यांची जर सरासरी काढा म्हटलं तर दिलेल्या समसंख्येमध्ये 1 प्लस होतो. काय होतो? 1 प्लस होतो. म्हणजेच या ठिकाणी समसंख्या 50 आहे तर त्या ठिकाणी 1 प्लस होणार, म्हणजेच 51 हे आपलं उत्तर झालं. तर पहिल्या 50 समसंख्यांची सरासरी किती आलं? तर 51. ओके. त्यानंतर बघा नेक्स्ट प्रश्न आपला, पहिल्या 66 क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी किती? आता नैसर्गिक संख्येची जर सरासरी म्हटलं तर आपला फॉर्म्युला काय आहे? n+1 डिवायडेड बाय 2. ठीक आहे, हा फॉर्म्युला आपण यूज करतो नैसर्गिक संख्येची सरासरी जर काढायची असेल. n म्हणजे काय? तर 66. ठीक आहे, n म्हणजे काय? 66. n+1 भागीला 2 आपण करतो. ठीक आहे, आता बघा या सूत्राचा वापर करू आपण. 66 n म्हणजे 66 प्लस 1 भागीला 2. 2चा जर आपण भाग दिला, बे 1 बे, बे 3 6, बे 3 6, मग 33 प्लस 1 बरोबर 34 आपल्याकडे उत्तर आलेलं आहे. एकदम सोप्या पद्धतीनं ऑप्शन नंबर अ आपलं उत्तर बरोबर आहे. ठीक आहे, नैसर्गिक संख्या म्हटलं तर या सूत्राचा वापर करायचा, n+1 डिवायडेड बाय 2. त्यानंतर बघा पुढील प्रश्न आहे, 600 मीटर लांबीची ट्रेन विरुद्ध दिशेने चालणाऱ्या, बघा विरुद्ध दिशेने चालत आहे. विरुद्ध दिशेने जर चालत असेल तर रेल्वेमध्ये ट्रेनच्या उदाहरणामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, विरुद्ध दिशेने जर ट्रेन चालत असेल तर जे वेग आहे, जी स्पीड आहे, त्याची काय होते? बेरीज होते. त्याची बेरीज होते. आणि जर सारख्याच दिशेने जर ट्रेन चालत असेल तर जे स्पीड आहे किंवा वेग आहे त्याची वजाबाकी होते. ठीक आहे, तर 600 मीटर लांबीची ट्रेन विरुद्ध दिशेने 20 सेकंदात पार करते. चालणाऱ्या माणसाला, या ठिकाणी माणसाला दिलेला आहे. 600 मीटर लांबीची ट्रेन विरुद्ध दिशेने चालणाऱ्या माणसाला 20 सेकंदामध्ये पार करते. जर ट्रेनचा वेग हा माणसाच्या वेगाच्या 5 पट असेल तर ट्रेनचा वेग किती असेल? बघा या ठिकाणी ट्रेनचा वेग हा माणसाच्या वेगाच्या 5 पट जास्त आहे, तर आपल्याला ट्रेनचा वेग काढायचा आहे. बघा या ठिकाणी आपल्याला जर आपण वेग जर काढतो म्हटलं तर वेग काढण्याचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे, लांबी भागीला वेळ. बरोबर आहे, लांबी भागीला वेळ या पद्धतीने आपण काढतो. ठीक आहे, आता बघा 600 मीटर लांबीची रेल्वे किंवा ट्रेन 20 सेकंदामध्ये पार करते. ठीक आहे, जर या ठिकाणी आपल्याला माणसाचा वेग दिला आहे आणि ट्रेनचा वेग हा माणसाच्या वेगाच्या 5 पट आहे, म्हणजेच माणसाचा जर आपण वेग पकडला, माणसाचा वेग आपण x पकडू तर ट्रेनचा वेग आपण काय पकडू? 5x पकडू. मग विरुद्ध दिशेने जर रेल्वे चालत आहे तर जे वेग आहे, स्पीड आहे, त्याची काय होते? बेरीज होते. म्हणजेच या दोघांची जर आपण बेरीज केलं, 5x प्लस x म्हणजे 6x आपल्याकडे काय आला आहे? वेग आला आहे. ठीक आहे, आपल्याकडे 6x काय आला आहे? वेग आला आहे. बरोबर आहे. त्यानंतर बघा 6x बरोबर 600 मीटर भागीला 20. बरोबर आहे, लांबी भागीला आपण वेळ करतो. तर जर आपण भाग दिला 20 1 20, 20 3 60, म्हणजे 6x बरोबर 30 आलं. तर xची व्हॅल्यू किती आली? 6 पंचे 30. जर आपण 6ने 30ला भाग दिलं तर xची व्हॅल्यू किती आली? 5. ठीक आहे, इथपर्यंत समजलं सगळ्यांना. आता बघा xची व्हॅल्यू जर 5 आली आपल्याकडे, x बरोबर 5, मग ट्रेनची लांबी, हे ट्रेनचा वेग, ट्रेनची लांबीने आपल्याला ट्रेनचा वेग काढायचा आहे. ट्रेनचा वेग बरोबर 5x. मग xची किंमत किती आली आपल्याकडे? 5, म्हणून 5 गुणीला जर आपण 5 केलं तर 25 मीटर सेकंद आपल्याकडे आलं. 25 मीटर सेकंद आपल्याकडे उत्तर आलं.
परंतु या ठिकाणी 25 किलोमीटर पर आवर दिलं आहे, म्हणजे हे उत्तर आपलं नाही आहे, मीटर सेकंदमध्ये उत्तर आलेलं आहे. परंतु आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ट्रेनच्या उदाहरणामध्ये किंवा रेल्वेच्या उदाहरणामध्ये मीटर सेकंदचं रूपांतर जर आपल्याला किलोमीटर पर आवरमध्ये करायचं असेल तर आपण 18/5 करतो. ठीक आहे. किलोमीटर पर आवरचं रूपांतर जर आपल्याला मीटर सेकंदमध्ये करायचं असेल, मीटर सेकंदचं रूपांतर आपल्याला किलोमीटर पर आवरमध्ये करायचं असेल तर आपण 18/5 करतो. आणि किलोमीटर पर आवरचं रूपांतर जर आपल्याला मीटर सेकंदमध्ये करायचं असेल तर आपण 5/18 करतो. ठीक आहे, उलटं करतो. समजलं? मीटर सेकंदचं रूपांतर किलोमीटर पर आवरमध्ये 18/5. किलोमीटर पर आवरचं रूपांतर जर मीटर सेकंदमध्ये करायचं असेल तर 5/18 करतो. या ठिकाणी आपल्याला मीटर सेकंदचं रूपांतर करायचं आहे किलोमीटर पर आवरमध्ये, म्हणजेच आपण 18/5 करू. ओके. आता बघा, 25 मीटर सेकंद आपल्याकडे आलेलं आहे, परंतु आपल्याला किलोमीटर पर आवरमध्ये उत्तर पाहिजे, म्हणून 25 गुणिला किलोमीटर पर आवरमध्ये जर रूपांतर करायचं असेल, मीटर सेकंदचं जर रूपांतर किलोमीटर पर आवरमध्ये करायचं असेल तर 18/5. मग 5 1 5, 5 5 25, 18 गुणिले जर 5 आपण केले, 18 पंचे काय होणार 90 किलोमीटर पर आवर आपल्याकडे उत्तर आलेलं आहे. म्हणजेच आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, 90 किलोमीटर पर आवर, म्हणजेच 90 किमी तास. ठीक आहे. त्यानंतर बघा, पुढील प्रश्न आहे, 60 किलोमीटर पर आवर म्हणजे 60 किमी तास वेगाने धावणारे एक ट्रेन 1.5 किमी लांबीच्या बोगद्यातून 2 मिनिटांमध्ये जाते. किती मिनिटात जाते? 2 मिनिटात. तर ट्रेनची आपल्याला लांबी काढायची आहे. ठीक आहे. आता आपल्याला लांबी काढायची आहे, अंतर काढायचं आहे. लांबी आपण कसं काढतो? तर वेग गुणिला वेळ. वेग गुणिला वेळ म्हणजेच लांबी निघते, अंतर निघते. आता बघा, 2 मिनिटे आणि लांबी हे मीटरमध्ये निघेल, तर आपण या ठिकाणी 60 आपल्याला वेग दिला आहे. आता किलोमीटर पर आवरमध्ये आहे, तर किलोमीटर पर आवरचं रूपांतर आपल्याला मीटर किंवा सेकंदमध्ये जर करायचं असेल तर आपण काय करतो? 5/18 करतो. ठीक आहे, 5/18 करतो. म्हणून या ठिकाणी सुद्धा 5/18 करायचं गुणिला. आता बघा, 2 मिनिट आहे, 2 मिनिट या ठिकाणी लिहितो बघा, 2 मिनिटाचं जर रूपांतर आपल्याला सेकंदमध्ये करायचं असेल तर काय होणार? 120 सेकंद होणार. ठीक आहे. 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट होतो, 2 मिनिट म्हणजे 120 सेकंद. मिनिटाचं रूपांतर आपण सेकंदमध्ये केलं, या ठिकाणी 120. ओके. आता बघा, जर आपण या ठिकाणी भाग दिला, कितीचा भाग दिला? 3चा भाग जातो, 3 × 18, 3 × 12. ठीक आहे. मग 6 × 1 = 6. बघा, 10 गुणिला जर 4 केलं किंवा 10 गुणिला जर 5 केलं 50, 50 गुणिले जर 4 केलं 40 केलं, 5 × 24 म्हणजेच 2000 मीटर एवढी आपली ट्रेनची लांबी निघत आहे. तर या ठिकाणी बघा उत्तर, या ठिकाणी आपल्याला ऑप्शनमध्ये उत्तर दिले नाही, परंतु आपलं उत्तर येते 2000 मीटर. ठीक आहे, 2000 मीटर आपलं उत्तर येत आहे. ठीक आहे. बघा, तुम्ही सॉल्व करून बघा, उत्तर 2000 मीटर येत आहे का? तर त्यानंतर बघा, नेक्स्ट प्रश्न, 11वा प्रश्न आहे, 13, 17, 25, 32, 37 आणि क्वेश्चन मार्क. तर क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येणार? तर बघा, ही सिरीज कशा पद्धतीने चाललेली आहे? 13 प्लस 13 म्हणजे काय? प्लस 1 + 3 या ठिकाणी केला आहे, आणि बरोबर या ठिकाणी काय दिलं आहे? 17. या ठिकाणी 17 दिलं आहे, प्लस 1 + 7 म्हणजे 17, त्या ठिकाणी 25 दिलं आहे. मग 25 प्लस 2 + 7 दिला आहे, म्हणजेच 25मध्ये जर आपण 7 5 आणि 2 7 जर हे केलं तर 37. ठीक आहे. आणि त्यानंतर 37 प्लस 3 + 7 म्हणजेच 7 आणि 3 10. 37मध्ये जर आपण 10 वजा ॲड केले, प्लस केले तर 47 हे आपलं उत्तर येणार. म्हणून ऑप्शन नंबर अ, 47 आपलं काय उत्तर आहे. त्यानंतर बघा, पुढील प्रश्न, एका सांकेतिक भाषेत GROTH ग्रोथ हा शब्द
SHKFR असा लिहितात, तर त्या सांकेतिक भाषेमध्ये FROCK हा शब्द कसा लिहाल? ठीक आहे, बघा आपल्याला तो शब्द कसा लिहिला जाईल ते आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी आपल्याला ABCD लिहावी लागेल. बघा ABCDEFGHIJKLM अशा पद्धतीने ABCD लिहायची. NOPQRSTUVWXY आणि Z. ठीक आहे, या पद्धतीने आपण ABCD लिहिली. आता बघा ग्रोथ GROTH ग्रोथच्या ठिकाणी काय लिहिलं आहे? SHKF आणि R. ठीक आहे, बघा Gचा आपल्याला काय S अशा पद्धती लिहायला आहे. R म्हणजेच काय? O. R म्हणजे H. ठीक आहे, R म्हणजे H. ओची किंमत काय? K. O म्हणजेच K. कुठे गेला? O म्हणजेच K. ठीक आहे, नंतर T म्हणजे F आणि H म्हणजे R. ठीक आहे, तर याच पद्धतीने आपल्याला फ्रॉक्सचं सुद्धा करायचं आहे. मग F म्हणजे आपल्याला काय दिसेल? T. त्यानंतर R म्हणजेच काय? H. त्यानंतर O म्हणजेच काय? तर K. C म्हणजे काय? तर W. ठीक आहे, C म्हणजे W. आणि K म्हणजेच काय? तर O. म्हणजेच THKWO या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा. तर बघा या ठिकाणी 6 मित्र दिलेले आहे. ABCDE व F हे 6 मित्र एका रांगेमध्ये पूर्वेकडे तोंड करून बसलेले आहे. पूर्वेकडे. ठीक आहे, हे उत्तर दिशा आहे, दक्षिण हे पश्चिम आणि ही पूर्व. ठीक आहे, इकडे तोंड करून बसलेले आहे. ठीक आहे, ओके. C हा A व Eच्या मध्ये बसलेला आहे. C हा A व Eच्या मध्ये बसला आहे. ठीक आहे, या ठिकाणी जर आपण A घेतलं आणि या ठिकाणी जर E घेतलं तर C इथे बसला आहे. या ठिकाणी आपण इथे E घेऊ, इथे C बसला आहे, इथे A घेऊ. ठीक आहे, ओके. 2 आपल्याला पॉसिबिलिटी करावं लागेल. नंतर B हा Eच्या उजवीकडे आहे. B हा Eच्या उजवीकडे आहे. हा E इकडे बघत आहे. Eची उजवी बाजू कोणती? तर ही वाली. ठीक आहे, म्हणजे हे रॉंग होतं आहे आपलं. B हा Eच्या उजवीकडे आहे. D हा मात्र Dच्या डावीकडे आहे. मात्र Dच्या डावीकडे आहे. कोण? B. B हा Dच्या डावीकडे आहे, तर D इकडे असणार. F हा उजव्या टोकाला बसलेला नाही. F हा उजव्या टोकाला बसला नाही म्हणजे इकडे बसला आहे. तर उजव्या टोकाला कोण बसला आहे? तर उजव्या टोकाला कोण बसला आहे? सर्वात उजव्या टोकाला मग कोण आहे? B आहे. तर आपलं उत्तर काय येणार? ऑप्शन नंबर क, B. ठीक आहे, त्यानंतर बघा पुढील प्रश्न आपला. एका सांकेतिक भाषेमध्ये ECG बरोबर 59 असेल तर त्या सांकेतिक भाषेमध्ये NOT नॉट म्हणजेच किती? ठीक आहे, आता बघा ECG ठीक आहे, या ठिकाणी बघा ECG म्हणजे आपल्याला दिला आहे 59. नाही 59 नाही विद्यार्थी मित्रांनो, हे चुकलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला 15 दिला आहे. ECG बरोबर 15. तर आपल्याला नॉट म्हणजे विचारलेलं आहे. ECG बरोबर आपल्याला 15 दिला आहे, 15 दिला आहे. तर आता यासाठी आपल्याला ABCD आपल्याला तोंडपाठ असणं आवश्यक आहे, की कोणतं लेटर कितव्या नंबरवर आहे हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. कोणत्या नंबरवर असते? तर बघा E 5व्या नंबरवर असते. त्याच्यानंतर C कोणत्या नंबरवर असते? तर C 3ऱ्या नंबरवर असते. आणि G कोणत्या नंबरवर असते? तर G 7व्या नंबरवर असते. या तिघांची जर आपण बेरीज केली, 7 आणि 3 10 आणि 5 15, त्याच पद्धतीने नॉटचं सुद्धा करायचं आपल्याला. ठीक आहे, नॉट NOT
यन कितीवर असतो मग तुम्हाला माहिती असलं पाहिजे, 14वर असते. नाहीतर मग पेपरमध्ये जेव्हा तुम्ही सॉल्व करायला गेले, जेव्हा पेपर द्यायला गेले, तेव्हा पेपर चालू होण्याच्या 5 मिनटं आधीच जे रफ सीट मिळते त्याच्यामध्ये ABCD लिहून टाकायची आणि त्याला नंबर देऊन टाकायचे. ठीक आहे. ओ कितव्या नंबरवर असते, तर ओ हे 15व्या नंबरवर असते. आणि टी कितव्या नंबरवर असते, तर टी हे 20व्या नंबरवर असते. या तिघांची जर आपण बेरीज केली तर किती होते बघा, 15 आणि 20, 35 आणि 14, 4, 5 आणि 4 9, 3 आणि 1 4, म्हणजे 49. 49 आपलं उत्तर येत आहे, ऑप्शन नंबर अ. ठीक आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट, त्यानंतरचा प्रश्न आहे, स्वाती वायव्येकडे तोंड करून उभी आहे. ती उजवीकडून 225 अंश कोनातून वळली तर तिचे टोन आता कोणत्या दिशेला आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, IBPS पॅटर्ननुसार प्रश्न काढलेले आहे. तर बघा, ही दिशा आहे. ठीक आहे. उत्तर, दक्षिण, पश्चिम आणि पूर्व याच ठिकाणी असते वायव्य, इकडे असते आग्नेय, इकडे असते नैऋत्य आणि इकडे असते ईशान्य. ठीक आहे. आता बघा, या ज्या दिशा आहे, या दोन दिशातील जे अंतर आहे, मेन दोन दिशातील अंतर हे किती, 90 अंशाचं असते, एवढं लक्षात ठेवायचं आहे. आणि या छोट्या दिशातील अंतर असते 45 अंशाचं. ठीक आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. दोन मुख्य दिशेतील अंतर हे 90 अंशाचं असते आणि दोन ज्या मुख्य दिशा नसेल तर त्याचं अंतर हे 45 अंशाचं असते. आता बघा, स्वाती ही वायव्येकडे तोंड करून उभी आहे. आता वायव्य दिशा कोणती, तर ही दिशा वायव्य आहे. इकडे तोंड करून उभी होती स्वाती. ठीक आहे. या ठिकाणी स्वाती उभी आहे वायव्येकडे तोंड करून. ती उजवीकडे 225 कोनातून वळली. ती उजवीकडे वळली, ती वायव्य दिशेला पाहत आहे, म्हणजेच तिची उजवी साईड ही आहे, उजवा हात ही आहे, हा आहे. तर ती उजवीला 225 कोनातून वळली म्हणजे या ठिकाणी ती 90 अंश आली. ठीक आहे. वायव्य ते ईशान्य 90 अंश, नंतर ईशान्य ते आग्नेय 90 अंश, म्हणजे टोटल 180 अंश झाले. ठीक आहे. त्याच्यानंतर ती आग्नेय ते दक्षिण दिशेला आली 45 अंशातून, म्हणजेच 180 प्लस 45 जर केले तर 225 आपलं उत्तर येते. म्हणजेच याचाच अर्थ ती आता कोणत्या दिशेला आहे, तर ती आता दक्षिण दिशेला आहे. ठीक आहे. बघा, समजलं, ती कोणत्या दिशेला आहे, दक्षिण. दोन मुख्य दिशामधील अंतर हे 90 अंशाचं असते आणि जर मुख्य दिशा नसेल तर ते अंतर हे 45 अंशाचं असते. ठीक आहे. इकडे वायव्य आहे, इकडे आग्नेय असते, इकडे नैऋत्य असते, इकडे ईशान्य असते. वरती उत्तर दिशा असते, खालती दक्षिण, इकडे पश्चिम आणि इकडे पूर्व. ठीक आहे. स्वाती ही वायव्येला तोंड करून उभी होती, म्हणजे या ठिकाणी होती. ती उजवीकडे वळली म्हणजे इकडे वळली, तिची उजवी साईड ही असेल, तर ती वायव्येकडून ईशान्येकडे गेली 90 अंशाच्या कोनात. नंतर ईशान्येकडून ते आग्नेयेकडे गेली 90 अंशाच्या कोनात, 180 अंशात आता ती वळलेली आहे. नंतर आग्नेयेकडून ते दक्षिणकडे वळली 45 अंश कोनात, म्हणजे टोटल ती 225 अंशातून वळली, म्हणजेच ती आता कोणत्या दिशेला आहे, तर दक्षिण दिशेला आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, 17, 47 तर 28 म्हणजे किती. बघा, 17चा जो 47शी संबंध आहे तो संबंध 28चा कशासोबत असेल ते आपल्याला सांगायचं. ठीक आहे. बघा, या ठिकाणी कसं होत आहे, 17 म्हणजेच काय, तर 1 + 7 या ठिकाणी जर केलं तर 8 होतात. मग 1 वेळा प्लस करायचं, 1 वेळा मायनस करायचा आहे. 1 - 7 म्हणजे 6. आणि या जर दोघाचा आपण जर गुणाकार केला, 8 × काय होणार, 48. 48मधून जर 1 वजा केले तर 47. ठीक आहे. या पद्धतीने करायचं आहे. त्यानंतर 28ला सुद्धा करायचं आहे. 28 म्हणजे काय, तर 28 म्हणजेच 2 + 8, एकदा प्लस
2 + 8 म्हणजे 10, मग एकदा -2 - 8 म्हणजे 6. या दोघांचा जर आपण गुणाकार केला 10 × 6 60 होणार. त्याच्यातून जर एक वजा केलं म्हणजेच 59 59 आपल्याकडे आलं. तर बघा ऑप्शन नंबर ड आपलं उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, दिलेल्या मालिकेतून गहाळ असलेली संख्या निवडा. बघा या ठिकाणी वायची किंमत आपल्याला 25, वाय म्हणजेच 25, डब्ल्यू म्हणजे 23, यू म्हणजे 21 आणि यस म्हणजे 19. म्हणजे या ठिकाणी त्यांची किंमत दिली आहे लेटरची की यस यस हे कितव्या नंबरवर असते? 19वर असते. म्हणजे या ठिकाणी सगळ्यामध्ये कितीचा फरक आहे? 2चा फरक आहे. इथे सुद्धा 2चा फरक आहे, इथे सुद्धा 2चा, इथे सुद्धा 2चा. म्हणजे इथे सुद्धा काय असायला पाहिजे? 2चा फरक. म्हणजे 17 नंबर येणार. मग 17 नंबरवर कोणतं लेटर असेल इंग्रजीमधलं ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. तर 17 नंबरवर काय असते? क्यू असते. काय असते? क्यू. म्हणजे आपलं उत्तर झालं Q17. ऑप्शन नंबर ड. आणि त्यानंतर आहे मालिका पूर्ण करा. (IOU). या ठिकाणी हे सगळे काय दिले आहे? स्वर दिले आहे, वॉवेल्स दिले आहे. ठीक आहे. काय दिलं आहे? स्वर्स दिले आहे, वॉवेल्स दिले आहे. इंग्रजीमध्ये AIOU, AEIOU इत्यादी काय असते? 5 स्वर असते. तर या ठिकाणी काय येणार? ई येणार. AEIOU. ओके. एकदम सोपं आहे. तर अशा पद्धतीने आपण महत्त्वाचे प्रश्न बघितले. भेटूया आपण नेक्स्ट बुद्धिमत्ता चाचणी आणि गणित क्वेश्चन सेटमध्ये.